ॐ श्री गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मापन नसून ते आपल्या जीवनातील ऊर्जेचा प्रवाह दर्शवणारे एक पवित्र साधन आहे. ग्रहांच्या हालचाली समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा तुमच्या मनातील भाव नक्की सांगा. आज सोमवार 10 ऑगस्ट 2026. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी ही भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज आर्द्रा नक्षत्र आहे, जे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि नवीन ऊर्जा आणते. रात्री 10:27 वज्रयोग असेल. आजचा सूर्योदय सकाळी 6:01 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:03 होईल. राहू काळ सकाळी 7:39 पासून 9:17 असेल. या काळात नवीन कामे टाळा. आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 पासून 12:58 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट 2026 सोमवार. आज चंद्र तुमच्या राशीपासून सप्तम भावात म्हणजेच तूळ राशीत संचार करत आहे, जो तुमच्या सामाजिक आयुष्यासाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन आला आहे. आजचा दिवस नवीन लोकांशी ओळख वाढवण्यासाठी आणि मैत्रीचे बंध घट्ट करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहता आज तुम्हाला एखादी विशेष व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, जी भविष्यात तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनू शकते. आजचा दिवस आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योग्य आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील अशा एखाद्या व्यक्तीला वेळ द्या, ज्यांना तुम्ही खूप दिवसांपासून भेटला नसाल. त्यांच्या कठीण काळात त्यांनी तुम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार माना. यामुळे घरातील वातावरण अधिक प्रेमळ होईल. आज दुपारी 4:15 ते 5 वाजेपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करा, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज तुमच्यासाठी गडद लाल रंग भाग्यशाली ठरेल. मात्र शनीचा प्रभाव तुमच्या कुंडलीवर असल्याने आज कोणत्याही वादात पडणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा तुमच्या संवाद कौशल्यावर भर द्या. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तरुण वर्गासाठी आज प्रेमाच्या बाबतीत नवीन सुरुवात होऊ शकते, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदाने घालवण्याचा आहे. घरातील जुन्या आठवणींना उजाळा द्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आज नवीन लोकांशी संपर्क वाढवणे फायदेशीर ठरेल, पण कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आजचा सत्कार्य, आज एखाद्या गरजूला पाणी किंवा फळे दान करा. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात मैत्री महत्त्वाची की प्रेम? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट 2026 सोमवार. आज चंद्र तुमच्या दुसऱ्या स्थानी म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे आज तुम्हाला थोडा मानसिक तणाव किंवा अस्वस्थता जाणवू शकते. कुटुंबातील काही विषयांवर तुमची आणि घरातील सदस्यांचे मतभेद होण्याची शक्यता आहे.
कारण तुम्ही घेतलेले काही स्वतंत्र निर्णय इतरांना कदाचित पटणार नाहीत. कामाच्या ठिकाणी आणि घरी जबाबदाऱ्यांचे ओझे वाढल्यामुळे तुम्ही आज थकलेले आणि गोंधळलेले वाटू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे स्वतःवरचा ताण कमी करा आणि आजचा दिवस शांतपणे हाताळा. आज हिरवा रंग वापरणे टाळा, कारण तो तुमच्यासाठी आज अनुकूल नाही. कोणतीही महत्त्वाची कामे आज संध्याकाळी 5 वाजेपूर्वी पूर्ण करून घ्या. कारण त्यानंतर ग्रहांची स्थिती काहीशी मंदावेल. राहूचाच तुमच्यावर असलेला प्रभाव मनातील अस्वस्थता वाढवू शकतो. त्यामुळे आज थोडा वेळ विश्रांती घ्या आणि शक्य असल्यास ध्यान करा. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता राखणे थोडे कठीण जाईल. आर्द्रा नक्षत्रातील चंद्र तुम्हाला विचारांच्या चक्रात अडकवू शकतो. त्यामुळे अभ्यासापेक्षा कल्पक गोष्टींकडे जास्त लक्ष जाईल. संयम ठेवा. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज वाद टाळणे हिताचे आहे. तुमच्या स्वतंत्र विचारांमुळे जोडीदारासोबत खटके उडू शकतात. आज वाद घालण्यापेक्षा शांत राहणे जास्त फायदेशीर ठरेल. गृहिणींसाठी आजचा दिवस धावपळीचा आहे. घरातील जबाबदाऱ्या आणि बाहेरची कामे यांचा ताळमेळ बसवताना तुमची दमछाक होऊ शकते. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना शब्दांचा वापर जपून करा. घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थतेमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ संकेत. आज एखादे महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी किंवा बाहेर पडण्यापूर्वी थोडे गोड खाऊन निघा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळी घेतलेला निर्णय? तुमच्या अनुभवावरून कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत विशेष आणि सन्मानाचा दिवस ठरणार आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात विराजमान आहे, ज्यामुळे तुम्हाला आज समाजात आणि कार्यक्षेत्रात विशेष मान सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही सर्वांचे लाडके आहात आणि तुमच्या स्वभावामुळे लोक तुमच्यावर प्रेम करतात, हे आज तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. वरिष्ठांकडून मिळणारी शाबासकी असो किंवा एखादा मोठा पुरस्कार, आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की आज तुमच्याकडे मोकळा वेळ भरपूर असेल, पण तो वेळ तुम्हाला हवा तसा खर्च करता येणार नाही, कारण काही कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्हाला गुंतवून ठेवतील. आज तुमचा जोडीदार तुम्हाला विशेष वाटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, त्यामुळे त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करा. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. आर्द्रा नक्षत्रातील चंद्र तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देईल, पण अभ्यासातील एकाग्रता भंग होऊ देऊ नका. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस आनंदी आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मात्र आज कोणाशी वाद घालणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे लक्ष द्या. तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस यशाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. पण आज कोणालाही कर्ज देणे किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारात घाई करणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे हलका आहार घ्या. आजचा शुभ संकेत. आज एखादे नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी वेळ चांगली आहे. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी आणि दाणे द्या. यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या एका गोष्टीमुळे सर्वात जास्त आनंद मिळतो? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे.
प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट 2026 सोमवार तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि भाग्यवान दिवस घेऊन आला आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून 12व्या स्थानी म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी चंद्राची ही स्थिती तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल. आज तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या मनात असलेल्या चांगल्या गोष्टी लवकरच प्रत्यक्षात येतील. आज तुमची लोकप्रियता वाढेल आणि समाजात तुम्हाला मानमान मिळेल. म- एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा स्वभाव थोडासा चंचल असू शकतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी विनाकारण गोंधळ घालू नका, अन्यथा तुमच्या कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आज राखाडी म्हणजेच ग्रे रंगाचे कपडे घालणे टाळा, कारण हा रंग आज तुमच्यासाठी दुर्दैवी ठरू शकतो. विविध वयोगटातील लोकांसाठी आज दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अभ्यासात प्रगती करण्याचा आहे. तुमची एकाग्रता वाढेल, त्यामुळे कठीण विषय समजून घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस खूप आनंदी आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी अनुकूल आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यात खूप चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि व्यवसायात नवीन संधी चालून येतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज जुन्या मित्रांना भेटणे किंवा त्यांच्याशी फोनवर बोलणे तुमच्यासाठी खूप सुखद ठरेल. आजच्या दिवशी एखादे महत्त्वाचे काम सुरू करण्यासाठी दुपारी 2:40 ते 4 वाजेपर्यंतची वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांशी संपर्क साधा किंवा त्यांना भेटायला जा. यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात नशिबापेक्षा कष्टाला जास्त महत्त्व आहे की कर्माला? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन आमच्या चॅनेलला आर्थिक सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक दिवस असू शकतो. आज चंद्र मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात थोडी अस्वस्थता किंवा चिंता निर्माण होऊ शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिकदृष्ट्या थोडा कठीण वाटू शकतो. पण लक्षात ठेवा की तुमच्याकडे असलेल्या जिद्दीच्या जोरावर तुम्ही या परिस्थितीवर नक्कीच मात करू शकाल. आजच्या दिवशी नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून आणि तुमच्या कामात अडथळा आणणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि यश मिळवण्यासाठी योग्य मार्गाची निवड करा. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस एकाग्रतेची परीक्षा घेणारा आहे. आर्द्रा नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव असल्याने अभ्यासात मन रमणार नाही, पण संयम राखून अभ्यास केल्यास यश मिळेल. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. राहूचा प्रभाव नात्यात गैरसमज निर्माण करू शकतो, त्यामुळे प्रिय व्यक्तीशी बोलताना नम्रता ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे. घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या मानसिक शांततेसाठी थोडा वेळ काढा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कष्टाचा आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद घालू नका आणि तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पोटाचे विकार किंवा मानसिक तणावामुळे होणारे त्रास जाणवू शकतात, त्यामुळे हलका आहार घ्या आणि विश्रांती घ्या. आजच्या दिवशी एखादे पुस्तक वाचणे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम सत्कार्य ठरेल, ज्यामुळे तुमचे मन शांत होईल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आज तुमच्यासाठी लिलाक रंग खूप शुभ आहे. दुपारी 3:30 ते 6 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करा. हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देणारी व्यक्ती कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुम्हाला उच्चापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून
आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून दशम भावात म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात एक वेगळीच जिद्द आणि प्रेरणा निर्माण होईल. आजचा दिवस तुमच्या कामात प्रगती करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुम्हाला नेमके काय करायचे आहे याची स्पष्टता आज तुमच्याकडे असेल. त्यामुळे ही वेळ यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सुवर्ण संधी आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कामात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या, कारण छोटीशी चूकही दिवसाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास कमी करू शकते. आजच्या दिवशी घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गाचायचा आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी आजचा दिवस संवादाचा आहे. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला, पण रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे. घरातील जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावणे किंवा नवीन काहीतरी सुरू करणे आज फायदेशीर ठरेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल, पण सहकाऱ्यांशी वाद टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. शनीचा प्रभाव असल्याने सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा सत्कार्य आणि उपाय. आज एखादा नवीन छंद जोपासा, जसे की वाचन किंवा बागकाम. हे तुमच्या मनाला शांती देईल. आज लाल रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 3 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. शनीच्या प्रभावामुळे होणारे त्रास टाळण्यासाठी आज कोणाचेही मन दुखावू नका. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की स्वतःची मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट 2026 तुमच्यासाठी एक आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत असून मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे तुम्हाला काही वेळा मानसिक अस्थिरता किंवा ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. जीवनातील काही प्रसंगात तुम्हाला थकवा वाटू शकतो किंवा योग्य निर्णय घेताना गोंधळ उडू शकतो. अशा वेळी घाईने कोणताही निर्णय घेऊ नका, तर घरातील मोठ्या व्यक्तींशी चर्चा करूनच पुढे जाणे हिताचे ठरेल. आयुष्यातील कठीण प्रसंगात शांत राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, कारण हा काळ तात्पुरता आहे. तुमच्या अंतर्ज्ञानाचा आणि तर्काचा वापर करून नवीन कल्पनांना जन्म द्या. आजच्या दिवशी लिंबू रंगाचे कपडे घालणे टाळा, कारण ते तुमच्या राशीसाठी आज अनुकूल नाहीत. दुपारी 2 ते 5 वाजून 15 मिनिटांपर्यंत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करा. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. शनीची ऊर्जा स्थिर करण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि ध्यानाचा आधार घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे थोडा वेळ योगासने करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस सैमाचा आहे. रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी आणि व्यवसायात आज कोणताही मोठा धोका पत्करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज चालताना काळजी घ्यावी. आजचा तुमचा प्रश्न, तुमच्या मते आयुष्यात सर्वात मोठे यश मिळवण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची की कठोर मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम मेहनत घेत आहे. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट तुमच्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आमूलाग्र बदल घडवून आणणारा दिवस आहे. आज चंद्र मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, जो तुम्हाला तुमच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यास प्रवृत्त करत आहे. तुमच्या राशीस्वामी मंगळाची मिथुन राशीतील स्थिती तुम्हाला अधिक उत्साही बनवत आहे, परंतु आर्द्रा नक्षत्राचा प्रभाव असल्याने काही वेळा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी जुन्या भीती सोडून नवीन छंद जोपासण्याचा आहे.
लोक काय म्हणतील याचा विचार न करता तुम्हाला आवडणारी गोष्ट नक्की करा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही घेऊन आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एकाग्रता थोडी विचलित होऊ शकते. त्यामुळे अभ्यासासाठी शांत ठिकाण निवडा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्याचा आहे. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला गुंतवून घ्यावे, पण स्वतःसाठीही थोडा वेळ काढावा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मध्यम आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. आजचा शुभ वेळ संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान आहे. या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा. आजचा साकला म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या. आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. एक महत्त्वाची सूचना, आज कोणाशीही उधारीचे व्यवहार करू नका आणि रागाच्या भरात कोणालाही कटू शब्द बोलू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते, जी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि कल्पकतेने भरलेला दिवस आहे. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात एकाच वेळी अनेक विचार येतील आणि तुम्ही विविध गोष्टींकडे आकर्षित व्हाल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचा आहे, त्यामुळे मनातील नकारात्मकता पूर्णपणे झटकून टाका. आज तुमच्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण वाटू शकते, कारण तुमची कल्पनाशक्ती खूप भरकटू शकते. पण घाबरू नका. तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यावर नक्कीच नियंत्रण मिळवाल. आज तुमच्या राशीवर बुध आणि गुरूचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून कठीण प्रसंगातून मार्ग काढू शकाल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एकाग्रता थोडी विचलित होऊ शकते, त्यामुळे अभ्यासासाठी शांत ठिकाण निवडा. नवीन काहीतरी शिकण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस आनंदाचा आहे. जोडीदारासोबतचे संवाद तुम्हाला मानसिक समाधान देतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे. घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आज शक्य असल्यास घरातील कोपऱ्यात थोडा सुगंधी धूप लावा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना मांडण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे हलका आहार घ्या. आजच्या दिवशी एक सत्कार्य म्हणून कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. आज पांढरा रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. दुपारी 2 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. पण लक्षात ठेवा की आजचा दिवस घाईगडबडीत निर्णय घेण्याचा नाही. आज एक विशेष खबरदारी घ्या. कोणाशीही वाद घालताना शब्दांचा वापर जपून करा, कारण आर्द्रा नक्षत्रातील चंद्र तुम्हाला भावूक बनवू शकतो. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे: तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीबद्दल सर्वात जास्त कृतज्ञता वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन ऊर्जा देतो. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट तुमच्यासाठी नातेसंबंधांना अधिक घट्ट करण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या षष्ठ भावात म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी शनीची स्थिती मीन राशीत असल्याने तुम्हाला संयम राखण्याचा सल्ला दिला जात आहे. आज तुमच्या एखाद्या जवळच्या मित्रासोबतचे नाते अधिक भरणार आहे. तुमच्या दोघांमधील सुसंवाद आज इतका उत्तम असेल की
एकत्र घालवलेला वेळ तुम्हाला भविष्यातील आनंदाच्या आठवणी देऊन जाईल. आज घराबाहेर पडा, फिरण्याचा आनंद घ्या आणि सर्वांना आवडतील अशा गोष्टींमध्ये सहभागी व्हा. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणत्याही प्रकारच्या तणावपूर्ण चर्चेत पडू नका. कारण आर्द्रा नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव तुम्हाला भावनिकदृष्ट्या संवेदनशील बनवू शकतो. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा मित्रांसोबतच्या संवादातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. पण लक्षात ठेवा, अभ्यासाचे वेळापत्रक विसरू नका. तरुण वर्गासाठी आजचा दिवस सामाजिक भेटीगाठींचा आहे. नवीन लोकांशी ओळख होईल. पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामातून थोडा ब्रेक घेण्याचा आहे. कुटुंबासोबत बाहेर जाऊन जेवणाचा आनंद घ्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस संवादाचा आहे. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा आणि शांत राहून काम पूर्ण करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ संकेत. आज निळा रंग तुम्हाला शांतता आणि प्रसन्नता देईल. दुपारी 12 ते 2 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात खरा मित्र मिळणे हे नशिबाचे फळ आहे की आपल्या स्वभावाचे? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट 2026 सोमवार तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या पंचम भावात म्हणजेच मिथुन राशीत आणि आर्द्रता नक्षत्रात संचार करत आहे. या स्थितीमुळे तुम्हाला थोडी अस्वस्थता जाणवू शकते. तुमच्या राशीस्वामी शनीची स्थिती मीन राशीत असल्याने तुम्हाला संयम राखण्याचा सल्ला दिला जातो. कार्यक्षेत्रात आज तुम्हाला तुमच्या मुत्सद्देगिरीची परीक्षा द्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी काही कठीण प्रसंग उद्भवू शकतात, जिथे तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवून आपल्या बुद्धिमत्तेचा आणि विनोदी स्वभावाचा वापर करावा लागेल. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा शांत राहून आपले म्हणणे मांडणे आज तुमच्यासाठी हिताचे ठरेल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे. आर्द्रा नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करेल. पण विचलित होऊ नका. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. गृहिणींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आहे. घरातील कामात तुम्हाला इतरांची मदत मिळेल, ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. व्यावसायिकांनी आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पोटाचे विकार किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे हलका आहार घ्या. आजचा शुभ रंग पिवळा आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एक सत्कार्य म्हणून आज पक्ष्यांना दाणे टाका किंवा गरजूला पाणी द्या. शनीच्या प्रभावामुळे मनातील गोंधळ दूर करण्यासाठी घराच्या कोपऱ्यात एक छोटा दिवा किंवा एखादे शुभ प्रतीक ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे: तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. तुमचा पाठिंबाच आमची प्रेरणा आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 10 ऑगस्ट तुमच्यासाठी थोडा भावनिक चढउतारांचा दिवस असू शकतो. आज चंद्र मिथुन राशीत आणि आर्द्रा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात थोडी अस्वस्थता किंवा उदासवाणेपणा जाणवू शकतो. आज तुम्हाला कोणाशीही बोलावेसे वाटणार नाही किंवा तुमच्या भावना व्यक्त करणे कठीण जाईल. आजच्या दिवशी तुम्ही थोडे दिशाहीन किंवा आळशी वाटू शकता, पण लक्षात ठेवा की प्रत्येक परिस्थितीला एक सकारात्मक बाजू असते. आजच्या दिवशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालणे किंवा अतिविचार करणे टाळा. आज जांभळा रंग वापरणे टाळा, कारण तो तुमच्यासाठी आज अनुकूल नाही. दुपारी 2:30 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
आज एक सत्कार्य म्हणून स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते कोणा गरजूला किंवा घरातील व्यक्तीला प्रेमाने खाऊ घाला. यामुळे शनीची नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होईल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात मन एकाग्र करणे थोडे कठीण जाईल. विनाकारण मोबाईल किंवा सोशल मीडियावर वेळ घालवू नका. तरुण वर्गासाठी आज कोणाशीही वाद घालणे टाळा. तुमच्या मनातल्या गोष्टी जवळच्या मित्रांशी शेअर करा. मन हलके होईल. गृहिणींसाठी आज घरातील कामांचा ताण येऊ शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. नोकरी आणि व्यवसायात आज घाईघाई मोठे निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी शांतता राखा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सांधेदुखी किंवा पोटाचे विकार सतावू शकतात, त्यामुळे हलका आहार घ्या. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण प्रसंगात शांत राहणे जास्त महत्त्वाचे आहे की लगेच प्रतिक्रिया देणे? तुमच्या अनुभवावरून कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.